नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आजचा विषय थेट तुमच्या यशाशी जोडलेला आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यात खरंच पुढे जायचं असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. अशा शक्तिशाली व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. यश हवे असेल तर नातेवाईकापासून या 5 गोष्टी लपवा. आपल्या आयुष्यात नातेवाईक असतात, रक्ताचे नाते असतात, पण प्रत्येक नातं तुमच्या यशासाठी चांगलं असतं असं नाही. हे कटू आहे पण सत्य आहे. काही नातेवाईक तुमच्या आनंदात आनंदी होतात, तर काही तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतात. म्हणूनच जर तुम्हाला शांतपणे, सातत्याने आणि मोठं यश मिळवायचं असेल तर काही गोष्टी गुप्त ठेवणं गरजेचं आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, कारण की शेवटचा पॉईंट खूप महत्त्वाचा असणार आहे. 1. तुमची मोठी स्वप्न आणि भविष्यातील प्लॅन. तुमचं मोठं स्वप्न, तुमचा मोठा गोल हे सगळ्यांना सांगणं शहाणपणा नसतं. का? कारण प्रत्येकजण तुमच्या स्वप्नावर टाळ्या वाजवणार नाही. काही जण त्यावर शंका घेतील, काही जण हसतील आणि काही जण तुम्हाला डिस्करेज करतील. तुझ्याकडून होणार नाही, इतकं मोठं स्वप्न बघू नकोस, आधी घर सांभाळ, हे वाक्य तुम्हाला मागे खेचू शकतात. लक्षात ठेवा, स्वप्न मोठी असतात पण ती नाजूकही असतात. त्यांना सुरुवातीला संरक्षणाची गरज असते. म्हणून तुमचं विजन शांतपणे ठेवा, काम करा आणि निकाल लागल्यावर दाखवा. 2. तुमचं आर्थिक प्लॅनिंग आणि उत्पन्न. तुम्ही किती कमावता, किती बचत करता, कुठे गुंतवणूक करता हे प्रत्येकाला माहीत असण्याची गरज नाही. कारण पैसा लोकांचा स्वभाव बदलतो. काही लोक अचानक जास्त जवळ येतात, काही लोक अपेक्षा वाढवतात, काही लोक तुलना सुरू करतात. इतकं कमावतोस, मग हे कर ना. आमच्यासाठी काय केलंस? यशस्वी लोक एक नियम पाळतात: पैसा शांतपणे कमवा, शांतपणे वाढवा आणि शांतपणे वापरा. 3. तुमच्या पुढच्या मोठ्या पावलाची माहिती. तुम्ही जॉब बदलणार आहात, बिझनेस सुरू करणार आहात, नवीन कोर्स जॉईन करणार आहात. हे सगळं आधी सांगणं धोकादायक ठरू शकतं, कारण लोक सल्ला देतात आणि सगळे सल्ले योग्य नसतात. काही जण त्यांच्या भीतीतून बोलतात, काही जण त्यांच्या मर्यादामधून बोलतात. जर तुम्ही प्रत्येकाचं ऐकलत तर तुमचा निर्णय गोंधळ पडेल. म्हणून निर्णय पक्का झाल्यावर जाहीर करा. 4. तुमच्या वैयक्तिक अडचणी. प्रत्येक अडचण सगळ्यांना सांगायची नसते, कारण काही लोक मदत करत नाही, ते फक्त चर्चा करतात. तुमचं अडचण त्यांच्या गप्पाचा विषय बनते. खरा आधार निवडक लोकांमध्ये शोधा, सगळ्यांमध्ये नाही. 5. तुमची खरी ताकद आणि स्ट्रॅटर्जी. तुम्ही कसं काम करता, काय प्लॅन करता, तुमची स्ट्रॅटर्जी काय आहे हे उघड करणं म्हणजे स्वतःचं शस्त्र दुसऱ्याला देणं. यशस्वी लोक शांत असतात, परिणाम बोलू देतात. महत्त्वाचा विचार: नातेवाईक वाईट आहेत असं नाही, पण सगळे तुमच्या स्वप्नांच्या उंचीला समजू शकत नाही. त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही. त्यांच्यापासून अंतर ठेवा. तुमची खरी प्रगती सायलेंट ग्रोथ. तुम्ही हळूहळू पुढे जात आहात, तुमची स्किल्स वाढवत आहात, तुमचा आत्मविश्वास मजबूत होत आहे. पण प्रत्येक पायरी सगळ्यांना दाखवायची नसते. का? कारण काही लोक तुमच्या वाढीला धोका समजतात. ते तुमच्या पुढे जाण्यावर लक्ष ठेवतात आणि तुम्हाला खाली खेचण्याची संधी शोधतात. म्हणूनच शांतपणे वाढा. झाड जसं शांतपणे उंच होतं तसंच वाढा. फळ लागली की सगळ्यांना दिसेलच. 7. तुमचे संपर्क आणि संधी. तुम्ही कोणाला भेटता, कुठे नेटवर्क तयार करता, कोणत्या संधी मिळवत आहेत, हे सगळं उघड करणं कधीकधी तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. कारण काही लोक स्वतः प्रयत्न न करता तुमच्या संपर्काचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. यशस्वी लोक एक गोष्ट पाळतात: नेटवर्क क्विकली, एक्झिक्यूट प्रायव्हेटली. 8. तुमच्या पुढील मोठ्या यशाची तयारी. तुम्ही एखाद्या मोठ्या परीक्षेची तयारी करत आहात, नवीन व्यवसायासाठी तयारी करत आहात किंवा आयुष्यात मोठा बदल करणार आहात, तरी
तयारी चालू असताना घोषणा करू नका, कारण लोक कधीच निकाल ठरवतात. होणार नाही, कठीण आहे, रिस्क आहे, त्यांच्या शंका तुमच्या मनात शिरू देऊ नका. तयारी पूर्ण करा, यश मिळवा, पण घोषणा करा. 9. तुमचे वैयक्तिक संघर्ष. तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात ते सगळ्यांना सांगणं योग्य नसतं, कारण काही लोक सहानुभूती दाखवतील पण मनात तुमची कमजोरी म्हणून साठवून ठेवतील. यशस्वी लोक संघर्ष जगासमोर मांडत नाही, ते त्यातून ताकद तयार करतात. 10. तुमची पुढची उंची. नेक्स्ट लेवल प्लॅन. तुम्ही आधीच पुढचं लेवल डोळ्यासमोर ठेवून चालले असतात, पण हे सगळ्यांना सांगितलं तर अडथळे निर्माण होऊ शकतात. काही लोक तुमचं मन डगमगतील, काही लोक तुमच्यावर दडपण आणतील, काही लोक तुमच्यावर लक्ष ठेवतील. म्हणूनच पुढची उडी शांतपणे घ्या. महत्त्वाचं सत्य. सगळे नातेवाईक वाईट नसतात, पण सगळे तुमच्या उंच भरारीला समजू शकत नाही. काही लोक तुमच्यावर प्रेम करतात, पण त्यांची भीती तुमच्यावर लादतात. म्हणून सजग राहा, शांत राहा आणि काम करत राहा. यशाचे नियम. मोठं व्हायचं असेल तर कमी बोला, जास्त करा. कमी दाखवा, जास्त सिद्ध करा. यश शांत लोकांना जास्त पसंत करतं. 11. तुमची कमकुवत बाजू. प्रत्येक माणसात काही ना काही कमतरता असते, भीती असते, अविश्वास असतो, पण ही प्रत्येकाला सांगणं शहाणपणा नसतं, कारण काही लोक तुमची कमजोरी समजून घेणार नाहीत, ते तिचा वापर करतील. वाद झाला, मतभेद झाला तर तीच कमजोरी तुमच्यावर शस्त्र म्हणून वापरतील जाऊ शकते. म्हणून तुमच्या कमकुवतपणावर काम करा, पण त्याची जाहिरात करू नका. 12. तुमचे दीर्घकालीन ध्येय. लॉंग टर्म व्हिजन. आज तुम्ही छोटा पाऊल टाकत आहात, पण तुमच्या डोक्यात 5-10 वर्षाचा मोठा प्लॅन असतो. हा प्लॅन सगळ्यांना सांगितला तर काही लोक तुमच्या आधी निकाल लावतील. इतकं मोठं, अवघड आहे, तुझ्या परिस्थितीत शक्य नाही. लोक त्यांच्या मर्यादेतून विचार करतात, तुम्ही मात्र तुमच्या क्षमतेतून विचार करा. 13. तुमचा खरा आत्मविश्वास. यशस्वी लोक स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवतात, पण ते तो दाखवू देत नाहीत, कारण काही लोकांना तुमच्या आत्मविश्वासाचा अहंकार वाटू शकतो, काही लोकांना तो धोकादायक वाटू शकतो. म्हणून आत्मविश्वास आतून मजबूत ठेवा, पण बाहेरून नम्र राहा. 14. तुमच्या नवीन सवयी आणि बदल. तुम्ही स्वतःला बदलत आहात, तुम्ही सवयी लावत आहात, वाईट सवयी सोडत आहात. हे सगळं सुरुवातीला शांतपणे करा, कारण काही लोक तुमच्या बदलावर हसतील, काही लोक म्हणतील किती दिवस टिकणार. पण लक्षात ठेव, बदल बोलून नाही, सत्याने सिद्ध करायचं असतं. 15. तुमचा पुढचा मोठा निर्णय. कधीकधी आयुष्यात असा निर्णय घ्यावा लागतो जो सगळ्यांना पटेलच असं नाही. करिअर बदलणं, शहर बदलणं, नवीन दिशा बदलणं. अशा वेळी सगळ्यांची परवानगी मिळणार नाही, पण तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचं आहे. म्हणून निर्णय पक्का झाल्यावर सांगा, आधी नाही. सगळ्यात महत्त्वाचा विचार. नातेवाईक शत्रू नाहीत. प्रत्येकजण तुमच्या वेगाने, तुमच्या उंचीने विचार करू शकत नाही. काही लोक तुमच्यावर प्रेम करतात, पण त्यांच्या भीतीमुळे तुम्हाला थांबवतात. म्हणून त्यांच्या शब्दाचा आदर करा, पण तुमच्या स्वप्नांचा त्याग करू नका. यशाचं अंतिम सूत्र. कमी बोला, जास्त काम करा, परिणाम दाखवा, शांत राहा, सातत्य ठेवा. मोठं यश नेहमी शांत लोकांकडेच येतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कारण की तुमचं एक लाईक आमचं मोटिवेशन असतं. आणि कमेंटमध्ये मी यशस्वी होणार असे नक्कीच लिहा. आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.